हर हर महादेव. तर श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि आपण सुवर्ण कोकण ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्रावण महिना स्पेशल देवगड तालुक्यातील प्रसिद्ध शिवमंदिर ऐतिहासिक आणि प्राचीन अशी तर यांचं आपण दर्शन घेतो आहे. त्याचसोबत व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला देखील आपण दर्शन घडवतो आहे. तर यासाठी आमचे हे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आणि देवगडमधील अजून प्रसिद्ध शिवमंदिर पाहण्यासाठी सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज मी आलो आहे विजयदुर्ग तालुक्यातील गिरिये गावाचे ग्रामदैवत असणारे श्रीदेव रामेश्वर. तर प्राचीन असं हे देवस्थान आहे. इतिहास त्याला खूप जुना आहे. त्याच्यानंतर खूप प्रसिद्ध असं हे मंदिर आहे. गिरिये येथील रामेश्वर मंदिरामध्ये जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल, भेट द्यायची असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. जवळचं रेल्वे स्टेशन आहे कणकवली, तर इथून जवळपास 80 ते 90 किलोमीटरवर आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही रोडने येत असाल तर गुगल मॅपवर डायरेक्ट विजयदुर्ग सर्च करायचं. विजयदुर्गच्या अलीकडे 3 किलोमीटरवर विजयदुर्ग पोलीस स्टेशनच्या समोरच एक रस्ता गेला आहे. तिथून 100 मीटरवरच हे प्राचीन आणि ऐतिहासिक असं गिरिये रामेश्वर मंदिर आहे. तर या ठिकाणी नक्की व्हिजिट करा. आपण आलो आहोत श्रीदेव रामेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ. तर भक्कम आणि खूप सुंदर जुनं बांधकाम असलेलं असं हे या मंदिराचं प्रवेशद्वार आहे. कमानी बोलतो आपण त्याला. तर या कमानीच्या दोन्ही बाजूला या ठिकाणी आपल्याला दगडी चौथरा दिसतोय. तर जुन्या वास्तू असेल त्यावर तोफ देखील आहे. की बघा, एक तोफ देखील आहे. त्याचसोबत सेम दुसऱ्या बाजूला देखील या ठिकाणी दगडी चौथरा आहे. खूप जुना असा चौथरा आहे. कदाचित ह्याच्यावरचं बांधकाम असेल ते पडलं असेल. आणि ही आहे ती सुंदर कमानी. तर आपण कमानीवर जाऊया आणि वरून व्ह्यू बघूया. तर आपण आता कमानीच्या वरच्या भागात इलं आणि इकडे या सगळं रिनोव्हेशन केलेलं असा. तर ह्यो स्लॅब वगैरे असा ह्यो नवीन कास्ट केलेली आहे. पूर्वी मकट्टा या ठिकाणी लाकडी बांधकाम असत आणि वरती कौला वगैरे असतील. आणि इकडून आपल्या एक रामेश्वर मंदिर दिसतं. खूप सुंदर आणि आजूबाजूचं परिसर देखील खूप भारी दिसतं. आणि पावसात तर ही पूर्ण ग्रीनरी खूप भारी वाटतं. तर म्हणून आपण स्पेशल या श्रावण महिन्यात इलो, कारण या ठिकाणी आपण महाशिवरात्री जत्रे किंवा इतर काय वार्षिक कार्यक्रम असतात त्यावेळी येतो. पण तेव्हाचं वातावरण आणि पावसातलं वातावरण ह्याच्यात खूप फरक असता. म्हणून खास आपण श्रावण महिन्यात या मंदिरांका भेट देऊ केलो. या कमानीचं वैशिष्ट्य म्हणजे या पूर्ण दगडी बांधकामात केलेलं असा. अगदी हे तुम्ही आर्च बघितलास तर ते पण पूर्ण दगडी बांधकामात केलेले असतात आणि खूप सुंदर अशी ही डिझाईन असा. तर जुनं बांधकाम इकडे आपल्याला एक सॉलिड म्हणजे असा खूप भव्य आणि नक्षीदार बघूक मिळतं. तर श्रीदेव रामेश्वर मंदिराची वेळ दर्शन घेऊची ही सकाळी 7:30 ते संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत असा. आणि आपण आता या ठिकाणी मंदिरामध्ये प्रवेश करतो. तर इकडून ही पूर्ण वाट असा आणि ही पूर्ण दगडात कोरलेली असा. आणि आता इकडे सध्या क्लिनिंगचं काम सुरू आहे, कारण आता श्रावण महिन्यात भरपूर सारे भाविक इकडे दर्शनासाठी येतले आहेत. तर इकडनं येताना जरा सांभाळून थोडं जरा स्लिपरी असा, कारण पुढे इकडे सगळा कातळ, त्याच्यामुळे पाय वगैरे घसरू शकतं पावसात. आणि हे जे बाजून पूर्ण असतात म्हणजे या पूर्ण जांभ दगड आपलो आणि त्याच्यामध्ये खोदून ही वाट केलेली असा मंदिरामध्ये जाऊ. त्यानंतर इकडे जर आपण बघितले तर हे पूर्ण अशी खोबणी वगैरे असतात केलेले प्रत्येक ठिकाणी, कारण या ठिकाणी दिवे लावायचे पूर्वीच्या वेळे. आता का आपल्या लाईटी येईल, पण तेव्हा या रोडवर उजेड मिळावं म्हणून हे सर्व होल केलेले असतात त्या काळात. भरपूर उंच असा या खोदकाम केलं असा खोल, म्हणजे दगड बघा वरच्या बाजूक रवलेत आणि ह्यो सगळा पूर्ण कातळ खोदून ह्यो पूर्ण रस्तो बनवलेला असा मंदिरामध्ये जाऊसाठी. खूप भारी. आणि खाली पण इकडे दगडी फ्लोरिंगच असा, त्यामुळे हैसर थोडंसं सांभाळून यावं, कारण पाय घसरतात पावसात. दगडी कमानीमधून आतमध्ये गेल्यावर अजून एक प्रवेशद्वार असा छोटासा. तर एका पण पूर्ण रिनोव्हेट केलेला असा. आधी पण माकडता या दगडी बांधकामात असताना तर त्याका प्लास्टर करून हे पूर्ण रिनोव्हेट केलेला असा. आणि मोठी अशी घंटा या ठिकाणी असा. वा, खूप सुंदर. तर इकडून आता आपण मंदिराच्या आवारात प्रवेश करतो. तर प्रवेशद्वारामधून आतमध्ये आल्यानंतर सुंदर असं हे आपल्या कोकणी पद्धतीचं
श्रीदेव रामेश्वर मंदिर आहे आणि कोकणातील प्रत्येक मंदिराप्रमाणे या मंदिराच्या समोर देखील या दीपमाळा आहेत। या ठिकाणी एकूण 7 दीपमाळा आहेत आणि प्रत्येक दीपमाळ ही चिरेबंदी दगडामध्ये उंच अशी बांधण्यात आली आहे आणि डिझाईन प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत। अगदी आपण बुद्धिबळाचे ज्याप्रमाणे जे पूर्ण राजा वजीर वगैरे या ठिकाणी असतात, मोहरे असतात, तर त्या टाईपमध्ये या ठिकाणी ह्या सर्व दीपमाळा आहेत। सोबत तुळशी वृंदावन आणि काही पाषाण आहेत आणि यांना संपूर्ण असा हा तटबंदी म्हणजे चिरेबंदी पूर्ण डिझाईनचा चौथरा केलेला आहे। त्याच्यावर ग्रॅनाइट वगैरे सर्व लावलेलं आहे। तर खूप सुंदर अशा या दीपमाळा आहेत प्रत्येक कोकणी मंदिराप्रमाणे। त्यानंतर जर आपण मंदिराची रचना बघितली तर उतरत्या छपराचं कौलारू असं सुंदर हे श्रीदेव रामेश्वर मंदिर आहे। गिरिये गावातील विजयदुर्ग तालुका आणि मंदिराच्या आजूबाजूचा जर परिसर आपण बघायला गेला तर या ठिकाणी देखील एक प्रवेशद्वार आहे आणि ही बाजूची संपूर्ण तटबंदी सेम आपण येताना ज्या प्रकारे जो रस्ता होता दगडामध्ये कोरलेला त्या ठिकाणी ज्याप्रमाणे होल होते तर तसेच होल या ठिकाणी आहेत सर्व। या ठिकाणी पूर्वीच्या काळी दिवाबत्ती वगैरे लावण्याची व्यवस्था असायची। सोबत या ठिकाणी बैठक व्यवस्था देखील आहेत, तर भाविक या ठिकाणी बसू शकतात। पण आता पावसामध्ये या ठिकाणी रान पूर्ण वाढल्यामुळे सध्या आपण बसू शकत नाही आणि या बैठकीला पण खूप सुंदर अशी डिझाईन बनवलेली आहे। तर आपण आता मंदिरामध्ये जाऊया आणि मंदिराचं सभागृह त्यासोबत गाभारा या ठिकाणी सर्व आपण दर्शन घेऊया। गिरिये रामेश्वर मंदिराच्या सभामंडपामध्ये आलो आहे आणि हा सभामंडप हा पूर्ण लाकडी खांबांवर उभा आहे। हे जे सर्व खांब तुम्ही बघताय तर हे सुंदर असे लाकडावर कोरीव काम करून बनवण्यात आलेले आहेत। खूप जुनं असं हे संपूर्ण लाकडाचं स्ट्रक्चर आहे आणि खूप प्रशस्त असा हा रामेश्वर मंदिराचा सभामंडप आहे। सोबत भाविकांना बसण्यासाठी बाजूला या ठिकाणी बैठक व्यवस्था देखील केलेली आहे। तर आपण आता गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतोय तर या ठिकाणी देखील प्रवेशद्वाराचे जे दरवाजे आहेत त्याच्यावर सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे। सोबत या ठिकाणी हनुमान त्याच्यानंतर गणपती बाप्पा तर यांची ही चित्र रेखाटलेली आहेत। खूप सुंदर अगदी आपण कोकणी पद्धतीमध्ये जुन्या मंदिरांचं जर आपण स्ट्रक्चर बघायला गेलं तर त्याच पद्धतीचं पूर्ण स्ट्रक्चर आहे। सध्या काही मंदिरं रिनोव्हेट करण्यात आलेली आहे, पण हे जे गिरिये रामेश्वर मंदिर आहे तर ते अजून जुन्या कोकणी पद्धतीमध्येच आहे। सभामंडपातून आपण ज्यावेळी आतमध्ये येतो तर हा गाभारा एक वेगळा बांधकाम केलेला आहे। त्यासोबत एक छोटासा सभामंडप या देखील आपल्याला बघायला मिळतो। तर यांच्या खांबावर देखील सुंदर असं नक्षीकाम करण्यात आलं आहे। सोबत इकडे तुम्ही कौलारू छप्पर बघताय तर ते जे लाकूड आहे तर त्याच्यावर देखील सुंदर असं कोरीव काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर गाभाऱ्याच्या समोरच या ठिकाणी नंदी आहेत, तर त्यांचं दर्शन घेऊन आपण या ठिकाणी जाऊ शकतो। तर या रामेश्वर मंदिराची खासियत अशी आहे की भाविकांना गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाही आहे, तर इथूनच या दरवाजावरूनच आपल्याला समोर जे शिवलिंग आहे त्याचं आपलं दर्शन घेऊ शकतो। तर हा आहे श्रीदेव रामेश्वर मंदिराचा गाभारा आणि या गाभाऱ्यामध्ये जे पुजारी आहेत त्यांच्या व्यतिरिक्त इतर भाविकांना प्रवेश नाही आहे, तर या ठिकाणाहून तुम्ही दर्शन घेऊ शकता। श्रीदेव रामेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यासमोर हा जो नंदी आहे तर तो देखील पूर्ण पाषाणामध्ये म्हणजे आपल्या जांभ्या दगडामध्ये कोरीव काम केलेला असा नंदी आहे। त्याचसोबत या ठिकाणी गाभाऱ्याच्या डाव्या बाजूला गणपती बाप्पांची खूप सुंदर असं पाषाण आहे आणि उजव्या बाजूला या ठिकाणी कौल प्रसादासाठी पाषाण ठेवण्यात आलेलं आहे। गाभाऱ्याच्या बाजूलाच या ठिकाणी श्रीदेव रामेश्वर यांची मूर्ती या ठिकाणी आहे। तर महाशिवरात्र आणि दसरा तर यावेळी या पालखीची मिरवणूक निघते आणि पूर्ण या मंदिराभोवती 5 प्रदक्षिणा या ठिकाणी केल्या जातात। श्रीदेव रामेश्वर मंदिर हे वर्षभर भाविकांसाठी खुले असते। फक्त त्याची वेळ आहे ती मगाशी आपण सांगितली सकाळी 7:30 ते संध्याकाळी 7:30, तर या वेळेत तुम्ही दर्शन घेऊ शकता। या ठिकाणी सर्व तुमची गाराणी कौल प्रसाद वगैरे सर्व केला जातो। आपण आता या ठिकाणी जे देवळातले जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून आपण माहिती घेतली की श्रीदेव रामेश्वर मंदिरामध्ये वार्षिक कार्यक्रम कोणकोणते होतात, तर त्याची सुरुवात दसऱ्यापासून होते। दसरा, त्याच्यानंतर त्रिपुरारी पौर्णिमा, देव दिवाळी,
त्याच्यानंतर महाशिवरात्रीनंतर होळी, आणि होळीनंतर पाडवा, आणि त्यानंतर आपला श्रावण सोमवार, श्रावण शनिवार आणि नारळी पौर्णिमा. तर या सर्व दिवशी या मंदिरांमध्ये कार्यक्रम असतात. महाशिवरात्रीला खूप मोठा कार्यक्रम असतो, 6 दिवस तब्बल हा कार्यक्रम सुरू असतो. त्या 6 दिवसामध्ये या ठिकाणी भजन, त्याच्यानंतर जे दशावतार आहेत आपले पारंपरिक, तर तो दशावतार साजरा केला जातो आणि संपूर्ण रात्र हे जागरण केलं जातं. त्याचसोबत ती जी मगाशी आपण पालखी बघितली, तर पालखीच्या ह्या प्रदक्षिणा पूर्ण मंदिराच्या भोवती अशा 5 प्रदक्षिणा दसऱ्याच्या महाशिवरात्रीच्या वेळेमध्ये होतात. तर यावेळी तर मित्रांनो, या सर्व दिवशी तुम्ही या रामेश्वर मंदिरामध्ये या कार्यक्रमांना भेट देऊ शकता. श्रीदेव रामेश्वर देवाचं दर्शन घेऊ शकता. खूप सुंदर आणि शांत असं ठिकाणी, प्राचीन आणि खूप जागृत असं हे देवस्थान आहे. नक्की भेट द्या आणि या ठिकाणी दर्शन घ्या. रामेश्वर मंदिराच्या चारी बाजूला अशा ह्या कमानी आहेत. तर आता मी फक्त आपण या दोनच बघितल्या, तर मागच्या बाजूला देखील आहे, त्याच्यानंतर उजव्या बाजूला देखील आहे, आणि त्याच्यानंतर इकडून आता या कमानीमधून आपण डाव्या बाजूच्या कमानीमधून चाललो आहे माननीय श्री संभाजी आंग्रे यांच्या समाधीस्थळाकडे. मंदिराच्या बाजूलाच या ठिकाणी माननीय श्री संभाजी आंग्रे जे आरमार प्रमुख होते, तर त्यांची या ठिकाणी समाधी आहे. पण आता इकडे रान वाढल्यामुळे आपण तिकडे आतमध्ये जात नाही आहोत, कारण आता इकडे रान क्लिनिंग वगैरे चालू आहे. मग असे आपण बघितलं की मंदिर परिसरामध्ये संपूर्ण क्लिनिंग सुरू आहे. या श्री रामेश्वर मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे यांच्या भिंतीवर ही सुंदर अशी चित्रे रेखाटण्यात आली आहे. खूप जुनी अशी ही चित्रे आहेत, तर ही तुम्ही बघू शकता. अगदी मंदिराच्या पूर्ण हा जो ध्यान मंदिर आणि गाभारा आहे, या मंदिराच्या भोवती पूर्ण भिंतींवर ही चित्रे रेखाटण्यात आलेली आहे. खूप सुंदर अशी चित्रे आहेत. तर प्राचीन महाभारत, रामायण यांचा पूर्ण हा देखावा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे. पण आता मला वाटतं पावसामुळे, त्याच्यानंतर इतर म्हणजे आता खूप बाहेर नैसर्गिक काही कारणांमुळे, तर या ठिकाणची सर्व चित्रे आता ही पुसली गेली आहेत. तर काही थोडीशी शिल्लक आहेत, तर ती तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हां, ह्या चित्रांवर बघा, इकडे सर्व नावं देखील लिहिलेली आहेत. तर हा आहे नृसिंह अवतार. तर भक्त प्रल्हादाच्या सुरक्षतेसाठी म्हणजे हा केवळ धावून आलेले विष्णू अवतार, तर त्याचं पूर्ण सुंदर असं चित्र या ठिकाणी रेखाटलेलं आहे. त्याच्यानंतर इथे पण मला वाटतं हा वराह रूप दिसतोय, दशावतारांपैकी एक. आणि त्याच्यानंतर मगाशी आम्ही तिकडे पुढे बघितलं तर महाभारतातील काही चित्रे होती. या ठिकाणी मला वाटतं राम अवतार, ते सर्व नावं देखील लिहिलेली आहेत. काही नावं वाचायला येत नाही, पण जे काही नावं आहेत ती पूर्ण क्लिअर वाचायला येतात. खूप सुंदर, आणि कोणत्या कलरने पेंट केली आहे काही समजत नाही, पण आतापर्यंत खूप क्लिअर अशी आपल्याला दिसतात. फक्त काही ठिकाणी जरा हे रिपेअर वर्क केल्यामुळे ते आपल्याला दिसत नाही आहे. हे बघा, हे तर आपण क्लिअर बघू शकतो. या ठिकाणी विष्णू आहेत, तर ते शेष नागावर या ठिकाणी विराजमान झालेले आहेत. खूप सुंदर. श्रीदेव रामेश्वर मंदिरामध्ये या ठिकाणी एक बोर्ड लावण्यात आलेला आहे की या बाहेरचे जे संपूर्ण भिंतींवर ऐतिहासिक काळातली जी चित्र आहेत, तर त्यांचं जतन संवर्धन करणे किंवा इतर जे आपली संपूर्ण कामं असतात या मंदिराची, तर त्यासाठीची आपलं योगदान या ठिकाणी करा, तर असं आवाहन करण्यात आलेलं आहे. तर या देवस्थान ट्रस्टला तुम्ही भेट देऊ शकता, तर त्यांना योग्य ती मदत करू शकता. आता इकडे तुम्ही बघता हे जतन संवर्धनापूर्वी आहे, आणि त्याच्यानंतर हे सर्व काम केल्यानंतर हे बघा, इकडे मगाशी जे आपण बघितलं, तर ते पूर्ण जे प्लास्टर वगैरे किंवा जे चुन्याच्या भिंती होत्या, तर त्या चुन्याचं प्लास्टर ते गेलेलं आहे, आणि या ठिकाणी नवीन प्लास्टर इथे केलेलं आहे. त्याच्यानंतर मंदिराच्या सुरक्षिततेसाठी इकडे पण मला वाटतं जे सभामंडपातून आपण ध्यान मंदिरात जातो, तर तिकडे देखील ही सर्व चित्र होती, तर ती देखील गेली आहेत. तर ती आता नवीन या ठिकाणी पुन्हा पेंटिंग करण्यात आली आहेत. श्रीदेव रामेश्वर मंदिराबद्दल अजून माहिती सांगायची झाली तर आपण जो गाभाऱ्यामध्ये दर्शन घेतलं, म्हणजे गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाही आहे, तर त्या गाभाऱ्याची स्थापना कधी झाली, शिवलिंग हे स्वयंभू आहे, त्यामुळे त्याची स्थापना कधी झाली
याबद्दलची ठोस माहिती आणि ठोस पुरावे नाही आहेत. पण जे ध्यान मंदिर आहे गाभाऱ्याच्या बाजूचं, तर ते शिवकालीन आहे. जे कान्होजी आंग्रे, संभाजी आंग्रे होते, तर त्यांनी जे विजयदुर्ग किल्ला इथून जवळच आहे, तर त्यांनी ते बांधलेलं आहे ध्यान मंदिर. आणि त्यानंतर बाहेर जो आपण लाकडी सभामंडप बघतोय, तर तो पेशवेकालीन आहे. तर पेशव्यांच्या राजवटीमध्ये या ठिकाणी तो जो संपूर्ण लाकडी सभामंडप आहे, कौलारू आणि उतरत्या छपराचा, त्याच्यानंतर जे आपण लाकडी खांबावरची डिझाईन बघितले आहे ते सर्व बांधण्यात आले आहे. त्याच्यानंतर मंदिराचं रेनोव्हेशन झालेलं नाही आहे. आपण बाहेरून जरी बघितलं तर ती जी कमान वगैरे आहे, तर त्याच्यावर फक्त जे प्लास्टर वगैरे आहे ते फक्त केलेलं आहे. बाकी संपूर्ण हा जो परिसर आहे हा जांभ्या दगडाचाच आहे. आणि अजून पण आपले जुनं कोकणी पद्धतीचं सर्व मंदिरातले जे आपली पद्धत असते, जो ज्या टाईपची मंदिरं असतात, तर ते आपलं मंदिराचं एक वेगळेपण जपून आहे. तर माझी सर्वांना एक नम्र विनंती आहे की या गिरये गावातील रामेश्वर मंदिराला नक्की भेट द्या. खूप सुंदर असं हे मंदिर आहे. इथे आल्यावर तुम्हाला नक्कीच खूप प्रसन्न वाटेल. त्यासोबत आपण आता या पुढील भागामध्ये देवगडातील अजून काही शिवमंदिर यांची आपण माहिती घेणार आहोत, त्या ठिकाणी दर्शन घेणार आहोत. आणि सुवर्ण कोकण व्लॉग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण तुम्हाला देखील घर बसल्या या मंदिरांचं दर्शन घडवतो आहे. तर त्यासाठी आपलं सुवर्ण कोकण व्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्यावा.